आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे यांनी कल्याण पश्चिम येथील जोशीबाग येथील न्यू हायस्कूल शाळेला बस भेट दिली आहे. अप्पा शिंदे न्यू हायस्कूल शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने अप्पा शिंदे यांनी शाळा व्यवस्थापनाला बस भेट दिली. शुक्रवारी अप्पा शिंदे यांच्या कोळसेवाडी येथील निवासस्थानी फीत कापून बसचं उद्घाटन पार पडलं. यावेळी शाळेचे प्रिन्सिपल, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी अप्पा शिंदे यांचे आभार मानले. मी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जोशीबाग कल्याण पश्चिम या शाळेचा प्राचार्य गोलक सतीश. आज हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा हा दिवस आहे. न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जोशीबाग कल्याण या शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल असा हा अतिशय आनंदाचा, अभिमानाचा हा क्षण आहे. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या 49 शाळा आहेत, परंतु या सर्व शाळांमधून न्यू हायस्कूलला आपणच्या उदार देणगीतून शाळेप्रती, मातृशाळेप्रती असलेले प्रेम आणि सामाजिक बांधिलकी याची जाण ठेवून आप्पासारख्या थोर आणि देव माणसाकडून आम्हाला ही भेट मिळाली आणि आमच्या शाळेला शालेय बस खरेदी करण्याचा पहिला बहुमान संस्थेतल्या 49 शाळांमधून मिळाला. याचा मला आणि माझ्या सर्व न्यू हायस्कूलच्या कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग यांना सार्थ अभिमान आहे. आपणना अशाच प्रकारे परमेश्वराने दीर्घायुष्य देव, उत्तम आरोग्य देव आणि समाजामध्ये अशाच प्रकारे आपणचं काम खूप महान आहे. मी सुरुवातीला संचालक मंडळ साळी सर, शिक्षक आमचे परदेश सर आणि आम्ही स्वतः पहिल्यांदाच भेटायला आलो, तेव्हा मी आपणचं काम पाहून खरंच थक्क झालो. ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. इथे खूप लोकांची त्यांच्यामार्फत सेवा होते आणि खरंच मला त्यावेळेस खूप म्हणजे खूपच भावूक झालो मी त्यावेळी. आपणचं हे काम महान आहे. असंच हे काम पुढे दीर्घायुष्य त्यांना परमेश्वराकडून मिळून हे असंच काम अखंड चालत राहो, अशीच त्यांना ऊर्जा मिळो, अशी मी मनीषा व्यक्त करतो. उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री माननीय अप्पासाहेब यांना सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी अंजली निकम, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातली. आपल्यासमोर आपले प्रेरणास्थान अण्णासाहेब यांच्याबद्दल मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, हे माझे खरेच भाग्य आहे. मित्रांनो, आपल्याला चांगले संस्कार करणारे हे आपले आईवडील असतात, पण त्याच्यानंतर आपली शाळा असते. तेथून आपल्याला चांगले ज्ञान, शिक्षण आणि आपल्याला नवी दिशा मिळते. मित्रांनो, शाळेतून बाहेर जातात, मोठे होतात, यशस्वी होतात, पण आपले शाळेची ऋणी फेडणारे मात्र फार कमी असतात. आणि त्यातून आपले अप्पासाहेब यांनी केलेले हे कार्य खरंच खूप चांगले आहे. मुलांची वाटचाल खूप चांगली जाईल आणि येणाऱ्या बसमुळे त्यांना सुरक्षित जाता येता येईल व आनंदायी त्यांचा प्रवास होईल आणि अप्पासाहेबांचा आशीर्वाद त्यांचा कायम पाठीशी राहील. मी सुद्धा प्रयत्न करेन की मी जर मोठी झाली, यशस्वी झाली, तर नक्कीच शाळेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन आणि इतरांनाही तेच सांगेन. आणि त्यांच्या सुरक्षेसाठी बस केलेली ही केवळ आर्थिक मदत नसून तर त्यांची प्रेम आहे, शिक्षणावरील प्रेम आणि समाजावरील प्रेम हे आपल्याला दिसून येते त्यांच्यामधून. आणि मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो आणि अशीच समाजसेवा करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येवो. धन्यवाद. मला वाटतं जनरल एज्युकेशनच्या न्यू हायस्कूलचा मी विद्यार्थी म्हणून जनरल न्यू हायस्कूलची आपण प्लॅटिनम ज्युबिली 75 इयर्स साजरे केले. त्यानंतर जनरल एज्युकेशनच्या न्यू हायस्कूलच्या हायर एज्युकेशनमध्ये 12वी आणि 11वी 12वी कॉलेजच्या 50 वर्ष आपण पूर्ण केली आणि 50 वर्षाच्या डायमंड ज्युबिलीमध्ये आपण मला याच्यासाठी सोलरसाठी 15 लाख रुपयाची देणगी तर मी जाहीर केली होती.
परंतु मला वाटतं सोलरचं काम झालेलं आहे. त्यामुळे शाळेचा पट वाढवण्यासाठी शाळेला काही बसची किंवा वाहनाची गरज होती आणि माझ्या परमिशननी आपण ती बस आज आणली. आजचा दिवस तसा मोक्याचा किंवा चांगला दिवस आहे की उद्या आषाढी एकादशी आहे आणि वारी सगळ्या बाजूनी पंढरीकडे गेले आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण या बसचं इथे पहिल्यांदा उद्घाटन झालं याचं मी जाहीर करतो. आणि न्यू हायस्कूलच्या कॉलेजला 100 वर्ष पूर्ण हो आणि न्यू हायस्कूलच्या हायस्कूलला 225 वर्ष पूर्ण हो असा आशीर्वाद देऊन त्या शाळेमध्ये जे आम्ही काही शिकलो म्हणजे मोठे झालो त्याच्या मागे मुख्य ते आम्हाला दिलेलं ज्ञान, आम्हाला दिलेली ज्ञानरूपी शक्ती आणि मग त्याच्यामधनं जी काही ऊर्जा आम्हाला प्राप्त झाली त्यामुळे आपण एवढे मोठे झालो. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा समाजालाही मोठं करणं गरजेचं असतं आणि आज आपल्या शाळेतल्या सगळ्या मुलांना, पालकांना, शिक्षकांना सगळ्यांना ही शाळा जेवढी दिवस जास्त चालेल, जेवढी वर्ष जास्त चालेल, तर आज आपण बघतो की कल्याणमध्ये सर्वसामान्यांची शाळा, गरीब लोकांची शाळा किंवा जनता कोणी वाली नाही अशा लोकांची शाळेमध्ये आपल्या मुलं शिकतात. कमी फीमध्ये ही मुलं शिकतात आणि चांगल्या प्रकारे अजून ती वाढवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या वाहनांची गरज आहे. आणि मी पुन्हा एकदा आणि माझ्या परिवारातर्फे, माझ्या केमिस्ट असोसिएशनतर्फे आपल्या शाळेला पुन्हा एकदा उज्ज्वल भवितव्य मिळो आणि शाळा अजून 100-125 वर्षे चालो असेच अभिलाषा व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.